नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बुधवारी सायंकाळी धरमपेठ येथील चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क येथे जनजागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांना हरित जीवनशैली, जलसंधारणाचा स्वीकार करावा, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यात यावे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले। पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पृथ्वी दिवस साजरा केला जातो। यावेळी अभियानात वाढत्या पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पृथ्वी दिन 2026 दिनानिमित्त आवर पॉवर आवर प्लॅनेट असा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। या अभियानाच्या वेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, ग्रीन व्हिजलचे श्री कौस्तुभ चटर्जी, कु सुरभी जयस्वाल, श्री मेहुल कोसुरकर, कु शीतल चौधरी, श्री विष्णुदेव यादव, कु प्रिया यादव, कु श्रेया जोगे, श्री पिनाकी बनिक, श्री पार्थ जुमडे, श्री प्रतीक इस्सेम्पेल्लीवार यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते। या वर्षाच्या आवर पॉवर आवर प्लॅनेट थीमनुसार पर्यावरण संरक्षण ही एक सामूहिक जबाबदारी असून ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे, हा संदेश या अभियानातून देण्यात आला। ग्रीन व्हिजल फाउंडेशनच्या सदस्यांनी नागरिकांशी संवाद साधला, तसेच त्यांना नवीकरणीय ऊर्जेचा वापर, हरित जीवनशैली, जलसंधारण, कार्बन फुटप्रिंट कमी करणे आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे यासाठी प्रोत्साहित केले। फलक व थेट संवादाद्वारे समुदाय आधारित व्यावहारिक उपाय सांगण्यात आले। सुमारे 500 नागरिकांनी शाश्वत जीवनशैली अवलंबण्याची शपथ घेतली। अर्थ डे ऑर्गनायझेशन आशिया विभागाच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती करुणा सिंग यांनी नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजल फाउंडेशन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यास प्रेरित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले।